गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू कंप्लीट अवर लेसन. विद्यार्थ्यांनो, आज आपण हा आपला लेसन जो होता ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड, हा लेसन आपण आज कंप्लीट करणार आहोत. मागच्याच पिरियडला आपण सिद्ध केलेलं होतं किंवा इथपर्यंत थांबलो होतो की जसे रमण हे भारतात परत येत असताना त्या जहाजावर असताना त्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आकाशाकडे पाहून, आणि त्याचबरोबर महान अशा अथांग समुद्राकडे बघत त्यांना खूप प्रश्न निर्माण झाले की आकाशाचा कलर आणि समुद्राचा कलर हे दोन्ही ब्ल्यू कलर्स का दिसत आहेत. असे प्रश्न निर्माण होत असतानाच ते जसं जहाज त्यांचं कलकत्त्याला आलं तसे त्यांनी काय ॲक्शन घेतली किंवा कशी कृती केली ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiments to prove his theory. जसे त्यांचे जहाज हे कलकत्त्याला पोचले किंवा लागले, तसेच किनारपट्टीवर लागल्याबरोबर हा जो तरुण मुलगा होता हा लगेचच तात्काळच कुठे गेला, तर तो सिद्धांत किंवा त्यांचा जो प्रयोग होता तो प्रयोग सिद्ध करण्यासाठी ते लगेच प्रयोगशाळेत गेले. His research in optics, the science of light, resulted in the discovery of Raman effect. आणि हा जो संशोधन त्यांनी केलेलं होतं या प्रकाशाच्या शास्त्रामध्ये याचा परिणाम असा झाला की ही जी संशोधन होते किंवा हा जो शोध होता हा रमन इफेक्ट नावाने प्रसिद्ध झाला. इट रिझल्टेड इन द डिस्कवरी ऑफ रमन इफेक्ट. रमन इफेक्ट असा तो शोध म्हणून उदयाला आला. ही अनाऊन्स इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. त्यांनी नंतर आपल्या त्या शास्त्रीय जगामध्ये त्यांचा अनाऊन्समेंट किंवा त्याचा घोषणा ही मार्चमध्ये 1928 मार्चला केली होती. 1928च्या मार्च महिन्यात ती अनाऊन्समेंट केली की मला असं प्रकाशासंबंधित एक प्रयोग सिद्ध झालेला आहे किंवा मी तो शोध लावलेला आहे. द डिस्कवरी ओन हिम द नोबेल प्राईज फॉर फिजिक्स इन 1930. हे जे संशोधन होतं या संशोधनाने त्यांना भौतिकशास्त्रामध्ये असलेला सर्वोच्च पुरस्कार नोबेल प्राईज हा 1930मध्ये मिळवून दिला. इट वॉज द फर्स्ट टाईम दिस प्राईज वॉज अवॉर्डेड टू ॲन एशियन. ही पहिलीच संधी होती की ज्यावेळेस एका आशिया खंडातील एका व्यक्तीला हा पुरस्कार मिळत होता, कारण या अगोदर कोणालाही असा पुरस्कार आशिया खंडात मिळालेला नव्हता. द डे ही डिस्कवर्ड द रमन इफेक्ट 28 फेब्रुवारी वॉज लॅटर डिक्लेअर ॲज नॅशनल सायन्स डे. हा जो दिवस होता 28 फेब्रुवारी हा दिवस हा की ज्या दिवशी त्यांनी रमन इफेक्ट शोधला होता हा दिवस नंतर राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि आजसुद्धा तुम्हाला जर आठवत असेल की फेब्रुवारीच्या 28 तारखेला आपल्याकडे विज्ञान मंच किंवा विज्ञानाचे विविध कार्यक्रम होतात आणि राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजरा करतो. सो लिसन केअरफुली दॅट 28 फेब्रुवारी वॉज सेलिब्रेटेड ॲज नॅशनल सायन्स डे. म्हणून लक्षात ठेवा की आपल्या भारतामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो. इवन बिफोर दिस हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स हॅड बीन नॉलेज अँड ही वॉज इलेक्टेड फिलो ऑफ द रॉयल सोसायटी इन 1924. आणि असे असूनही त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं, कॉन्ट्रीब्युशनचा अर्थ होतं योगदान, तर ते विज्ञान जगतात असलेलं त्यांचं योगदान आणि त्याचबरोबर विज्ञान जगतात पण कशात, तर ह्या लाईट सायन्स ऑफ लाईटमध्ये म्हणजेच प्रकाशाच्या शास्त्रामध्ये असलेलं त्यांचं योगदान आणि त्यातलं असलेलं त्यांचं ज्ञान हे कसं ओळखलं गेलं. हॅड बीन नॉलेज अँड ही वॉज इलेक्टेड फिलो ऑफ द रॉयल सोसायटी. आणि त्यांना रॉयल सोसायटीचं फिलोशिपसाठी निवडले गेले 1924मध्ये. आणि त्यावेळेस हा सुद्धा खूप मोठा सन्मान होता. एका भारतीयाला असं इलेक्टेड केलं जाणं फिलोशिपसाठी हे खूप मोठा सन्मान होता, कारण रॉयल सोसायटीमध्ये अशी कोणालाही एंट्री असायची नाही. ही वुड बी हॅव लर्न अबाउट द रमन इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल, बट डू यू विल हॅव लर्न अबाउट द रमन इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये रमन इफेक्ट किंवा आपल्या वर्गामध्ये रमन इफेक्ट हा नीट अभ्यासा किंवा शिकलेही असाल, पण तो जर तुम्हाला डिटेल अभ्यासायचा असेल तर तुम्ही तो व्यवस्थित अभ्यास विज्ञानाच्या शिक्षकांकडनं जाणून घ्या.
But do you know the discovery subsequently helped to determining the internal structures of some 2000 केमिकल कंपोनंट्स. पण तुम्हाला माहिती आहे का, या संशोधनामध्ये जर व्यवस्थित अभ्यास केला तर त्यामधून जवळजवळ 2000 केमिकल कंपाऊंड्स म्हणजेच रासायनिक कंपाऊंड्सचं इंटरनल स्ट्रक्चरचा तुम्हाला त्यातून अभ्यास करता येऊ शकतो किंवा त्यातून उलगडा झालेला आहे. And can you guess what the cost of the equipment that Raman used to prove this theory was? A measly 200 rupees. आणि तुम्ही गेस करू शकाल का की सी व्ही रमण यांनी जो संशोधन लावलं त्याच्या संशोधनासाठी त्यांनी जे इक्विपमेंट वापरले यांचं कॉस्ट किती असेल, त्या जे साधनं वापरले होते किंवा प्रयोगशाळेतील त्यांचे जे उपकरणं वापरले होते त्यांचं कॉस्ट किती होतं, तर मिस्टली 200 रुपीज, 200 रुपयाचे ते उपकरणं होते फक्त. रमन स्ट्रॉंगली फील दॅट सायंटिस्ट शुड नॉट बी confined to laboratories to solve scientific problems. Raman wants to suggest young men like you that scientists should not be confined to laboratories. रमण यांना असं ठोसपणे सांगायचं होतं, त्यांना असं वाटायचं की विद्यार्थ्यांना तुम्ही जाणून घ्या की जो शास्त्रज्ञ असतो त्या शास्त्रज्ञाने फक्त लॅबोरेटरीज आणि इक्विपमेंट्स, थेरीज याच्याशीच निगडीत राहू नये, त्याच्याबद्दलच किंवा प्रयोगशाळेवरच त्याने अवलंबून राहू नये. ते प्रयोगशाळेतच तो प्रयोग सिद्ध करू नाही शकत किंवा प्रॉब्लेम सॉल्व नाही करू शकत. दे शूड सर्च अराउंड देमसेल्स. तर तुम्ही तुमच्या अवतीभोवती शोधू शकतात. अँड फाइंड दोज ॲन्सर्स इन अकॉर्डन्स विथ नेचर. आणि त्याची जे उत्तरं आहेत ते नेचरमध्येच किंवा निसर्गाच्या अकॉर्डन्सने म्हणजे सहसंबंधाने तुम्ही शोधू शकतात. फॉर द इसेन्स ऑफ सायन्स लाईज इन इंडिपेंडंट थिंकिंग. विज्ञानाचा खरा इसेन्स कशात आहे, तर्क कशात आहे किंवा विज्ञानाचं सार कशात आहे, लाईज इन इंडिपेंडंट थिंकिंग. तुमचा स्वतंत्र विचार करण्याची क्षमता. अँड हार्डवर्क, कठीण परिश्रम. अँड नॉट इन इक्विपमेंट. फक्त उपकरणांमध्ये तुमचं विज्ञान लपलेलं नाही किंवा तुम्ही शास्त्रज्ञ उपकरणांच्या साहाय्याने नाही होऊ शकत, तर विथ द हेल्प ऑफ इंडिपेंडंट थिंकिंग अँड हार्डवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतंत्र विचार क्षमता ठेवा आणि कठीण परिश्रम ठेवा, तेव्हाच तुमच्या उपकरणांच्या साहाय्याने तुमचे प्रयोग सिद्ध होऊ शकतात. पण तुम्हाला आवश्यक काय आहे, तर स्वतंत्र विचार. सो हार्डवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. हाऊ ट्रू. Though the oceans and the sky have always been blue in color, it needed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. हे किती खरं आहे की समुद्र, महासागर आणि आकाश हे दोन्हीही ब्ल्यूज कलरचे असतात. ऑलवेज इन ब्ल्यू कलर, नेहमीच, कायम. इट निडेड अ क्वेश्चनिंग माइंड. पण त्या मनात प्रश्न निर्माण होणंही आवश्यक आहे. गरज कशाची आहे, प्रश्नांची मनात निर्माण होणाऱ्या. विथ अ सायंटिफिक आउटलुक. आणि त्याचबरोबर शास्त्रीय वैज्ञानिक तुमचा दृष्टिकोन, त्यामागे असलेलं कारण शोधण्याचा, की हे असं काय आहे, यामागचं कारण शोधण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन असायला हवा, तरच त्यातून तो सिद्धांत सिद्ध होऊ शकतो. हे किती खरं आहे असं अब्दुल कलाम यांनी आपल्याला आश्चर्यकारकरित्या ॲट लास्ट ऑफ द लेसन देअर इज एक्सक्लेमेटरी मार्क, शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे. कशासाठी, उद्गारवाचक चिन्ह दिलं आहे की खरं किती आहे की तुमचा आकाश आणि तुम्ही असलेला महासागर पाहतात तो कायम ऑलवेज इन ब्ल्यू कलर, नेहमीच ब्ल्यू कलरचा असतो. पण त्यास प्रूव्ह करण्यासाठी काय हवं तुम्हाला, इट निडेड अ क्वेश्चनिंग माइंड. एक प्रश्न असलेलं मन हवं आहे आणि त्याचबरोबर एक शास्त्रीय दृष्टिकोन तुम्हाला आवश्यक आहे. अशा पद्धतीने हा लेसन आपला पूर्ण झालेला आहे. इन दिस वे डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉन्ट्स टू सजेस्ट अस दॅट यू हॅव टू स्ट्रॉंगली विशेष टू सी ॲट एव्हरीथिंग अराउंड यू विथ अ सायंटिफिक माइंड. तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही सायंटिफिक माइंडने बघा. बिकॉज सायंटिफिक माइंड arises questions and from these questions you can find answers and you will get satisfaction. आणि त्यातूनच तुम्हाला समाधान मिळू शकतं. ओके.
Bye. And find out difficult words from this lesson and write it in your notebook. At the side of this lesson there is given some questions, काही प्रश्न दिलेले आहेत. लिसन अँड आन्सर अशा पद्धतीने बघा, आणि त्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला शोधायचे आहेत. राईट डाऊन आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. ओके, बाय.